यानंतरची महत्त्वाची बातमी बारामती शहरातून येते। तिथल्या वैभवात आणखी एका महत्त्वाच्या स्मारकाची भर पडणार आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राज्यातला पहिला पूर्णाकृती पुतळा बारामतीत साकारला जातोय। नटराज नाट्य कला मंदिराच्या आवारात हा पुतळा उभारण्यात येतोय। 23 जुलैला या पुतळ्याचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। सध्या या पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। आदरणीय सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार, जय पवार, एंटायर पवार फॅमिली सगळ्यांना आम्ही निमंत्रित केले ते उपस्थित राहतील। आमच्या दृष्टीकोन हा कार्यक्रम नाहीये किंवा सोहळा नाहीये, तर लोकार्पण आहे। दादांच्या स्मृती म्हणून या चौकामध्ये त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभा असा करावा की आम्ही भावना व्यक्त केली। ते आज पूर्ण होते। 22 तारीख थोडस जन्मदिवस त्या दिवशी पुतळा उभा करायचा वेगळी भावना असल्यामुळं 23 तारखेला आपण हे करू, पण 22 तारखेला पाद्यपूजा पुतळ्याची करणार आहे। अत्यंत हुबेहूब असा हा पुतळा आहे। अत्यंत सुंदररित्या साकारण्यात आलाय। बारामतीच्या नाट्य मंदिराजवळ हा साकारण्यात येतोय। तर 23 जुलैला याचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। या पुतळ्याची उंची 10 फूट, वजन 1 टन आणि धातू कुठला तर ब्रॉन्झ। बारामतीत अजित पवारांचा पूर्णाकृती पुतळा साकारण्यात येतोय। पहिली झलक तुम्ही साम टीव्हीवर पाहताय।